तेच म्हटलं, अजून मिस्टर राजाध्यक्ष कसे नाही आले? या, वेलकम. बोला. तो काही लाज नाही वाटत? काय भाषा आहे तुझी? आम्ही तुझ्यावर हे संस्कार केलेत? मिस्टर राजाध्यक्ष ऐका ना प्लीज. मला नाही वाटत मी काही चुकीचं बोललोय. परी समजाव याला. ह्याच्यात काही माणुसकी आहे की नाही? नाहीये. आणि पहिली गोष्ट, ती नेत्रा या घरातली व्यक्ती नाहीये. त्यामुळे मी का तिच्या बहिणीसाठी माणुसकी दाखवू? आणि मला माणुसकी शिकवण्याआधी तुम्ही घरातल्या माणसांशी कसं वागायचं असतं ना, ते आधी शिका. तू नेत्राला या घरातली समजत नसलास तरी नेत्रा या घरातली, या कुटुंबाची सदस्य आहे. आणि तिच्या दुःखात तुला सहभागी होता येत नसेल, नको होऊस. म्हणजे जरा नीट वागायला शिक. मला नका शिकू कसं वागायचं आणि कसं नाही ते. मला व्यवस्थित कळतं. तुम्ही तुमचं बघा, मी माझं बघतो. तेजस, काय चाललंय तुझं? काय पद्धत आहे बोलायची? कुणाशी बोलतोयस तू? शांत राहा जरा. तरी बरं, शेखर भाऊजी आले म्हणून एवढंच बोलून थांबला. काकू तू प्लीज मध्ये बोलू नको. काही चुकीचं बोलत नाहीये ती. शेवटचं सांगतोय, आपण काय वागतो, काय बोलतो याकडे जरा लक्ष दे. काय द्यायचं लक्ष? तू काय करणार आहात? कोण काय करणार आहे? तो येतो, मलाच शिकवतो कसं वागायचं कसं नाही. मी बघतो ना माझं काय करायचं ते. मध्ये जा. अगं पण प्रत्येक वेळी मी जा, तू जा. मध्ये याला मदत काय होतं? हा असं कसं बोलू शकतो? तुम्ही शांत व्हा. मी समजवते त्याला. तुम्ही बसा. आता म्हणजे तो अजून रेडी झाला नाही वाटतं. नाही म्हणजे खाली आला नाही अजून. उठलाय का झोपलाय? मी बघते, उठवते त्याला. तू कॉफी दे. काय झालं रुपाली? तू मला इथे का आणलंयस? या तुम्ही या. हे बघा. नाही म्हणजे घरात काय चाललंय ते तुम्हाला कळायला हवं ना, म्हणून घेऊन आले मी आई इथे तुम्हाला. ही असली बुवाबाजी चालली आहे घरात. त्रिनयना देवी नाव आहे हिचं, या देवीचं. ऐकलंय का कधी? आता नेत्राच्या अंगात ही देवी आली आणि लोक नेत्राचं दर्शन घ्यायला यायला लागले तरी आश्चर्य वाटून घ्यायची गरज नाही. म्हणजे मला हे नेत्राचं जे काही चाललंय ना ते अजिबात पटत नाही आई. एकतर शेखर सुद्धा तिच्या होला हो करतायत. आता अद्वैत पण तिच्या सोबत आहे. मला तर असं वाटतंय ना की अद्वैतला अडकवलं जातंय या सगळ्यात. आज तुम्हाला माहितीये का, अद्वैतने दिवा लावलाय या देवी समोर. दिवा लावला आधीने? माझाही विश्वास नव्हता, पण मी आज माझ्या डोळ्यांनी पाहिलं तेव्हा खात्री पटली. तुम्हाला माहितीये नाही, अद्वैत किती प्रॅक्टिकल विचारांचा आहे. असं देवासमोर दिवा लावलाय का कधी त्याने? लावलाय. त्याने दिवा लावलाय. अगं ममता संध्याकाळी रोज देवासमोर दिवा लावायची. तेव्हा तिच्या मांडीवर बसायचा आणि हट्ट करायचा, मला दिवा लावायचाय म्हणून. आणि मला चांगलं आठवतंय, तिच्या मांडीवर बसून रोज शुभंकरोती म्हणायचा. देवासमोर दिवा लावण्यात वाईट काय? नाही आई, नेत्रा अद्वैतला तिच्या मनाप्रमाणे वागायला लावतीये. हे पटतंय का तुम्हाला? अगं नेत्रामुळे आधीमध्ये असे चांगले बदल होत असतील तर चांगलंच आहे की. नेत्रामुळे या घरात ममतासाठी शांत झाली, होम झाला. तेव्हापासून ना घरात वातावरण कसं अगदी छान आहे. मला तर अगदी प्रसन्न वाटायला लागले त्या दिवसापासून. खरं तर ना माझाच हट्ट होता तिला घराबाहेर काढायचा. पण आता माझ्या हळूहळू लक्षात यायला लागले, नेत्रा अजिबात वाईट मुलगी नाहीये. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आधीसाठी तिची गरज आहे.
अगं शेखर म्हणत नव्हता का ती रक्षा कवच आहे त्याची म्हणून? नो वे बाबा, तुम्ही असं काही करणार नाही. अद्वैत सर, बाबा, तुम्ही त्याला लोणावळ्याच्या क्लब रिसॉर्टला जा म्हणून सांगितलं तेव्हाच मला आयडिया आली होती की तुमच्या मनात काहीतरी विचार आहे. मला असं वाटतं की आपण तेजसशी बोलायला हवा. कदाचित तो आपल्याला सगळं सांगेल. बाबा, मी लंडनहून आल्यापासून बघतोय तेजस इन्सिक्युअर झालाय, तो ओव्हर रिॲक्ट करतो. तुम्ही त्याला आत्ता अनिल म्हात्रेबद्दल विचारलं तर यू नेव्हर नो तो काय रिॲक्ट करेल, तो काय अर्थाने घेईल हे सगळं. तो कदाचित हे सगळं आईला सांगेल, आईला त्रास होईल आणि मग आपल्याला जे करायचंय ते नाही करता येणार. बाबा अद्वैत, मग शोधायचं कसं? अनिल म्हात्रेचा मृत्यू, ममता आणि त्याचे फोटो आपल्या घरात कसे आले? अद्वैत, इतकी वर्ष मला असं वाटत होतं की ममतानं तिची चोरी पकडली गेली म्हणून लाजे खातर आत्महत्या केली, पण नाही. यु नो, माझ्यामुळे आत्महत्या केली. काय करू मी अद्वैत? बाबा, सतत हाच विचार डोक्यात असतो. मी अन्याय केलाय ममतावर, मी तिचा खुनी आहे. पण त्या दिवशी मी तिला जे बोललो ना, त्यामुळे तिनं आत्महत्या केली. इतकी वर्ष ममताबद्दल जो राग मनात धरून ठेवला होता, आता लक्षात येत आहे काय करून बसलो. माझ्यामुळे ममता. रिलॅक्स, आय कॅन अंडरस्टँड. आयुष्यात खूप जबाबदाऱ्या, कर्तव्य पार पाडली आणि पश्चात्तापाचं ओझं दिसत नसलं तरी ना इतकं जड असतं ना ते. आयुष्य पोखरून काढतं सगळं. बरोबर आहे बाबा तुमचं. मला आता एवढंच सांगायचंय की आपण जे काही करूयात ते विचार करून करूयात. एक प्रॉब्लेम सॉल्व्ह करता करता उगाच दुसरा प्रॉब्लेम क्रिएट नको व्हायला. आणि डोंट वरी, मी आहे तुमच्या बरोबर. रिलॅक्स, मी जरा आहे. मारतोस कशाला हे अनिल? अरे मारत नाहीये, तुझा माज उतरवतोय, माज. बोल ग्रंथ कुठे? बोल ग्रंथ कुठे? पैसे द्या आणि ग्रंथ घेऊन जा. थांबलंस का? मार ना, मार, अजून मार. हे बघे, हे सगळं ना मी ताईकडनं शिकलोय, कळलं की नाही? मला काय वाटलं जसं चपकने मला मारशील आणि ग्रंथ मिळेल तुला. आता तर विसरच ग्रंथ. तू काय ग्रंथ तर तुझा बाप पण दे. मार. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग म्हटलं मी, एवढी कसली घाई? अगं उठायला उशीर झाला ना. पण मग लवकर झोपायचं. यायला लेट झाला. तेच मी विचारणार होते. काल खरंच उशीर झाला त्यामुळे बोलता नाही आलं. का उशीर झाला तुम्हाला यायला? काम होत. पण म्हणजे ऑफिस मधलं की बाहेरचं? सकाळी सकाळी मला एवढे प्रश्न का विचारतेस तू? कारण आपल्यातला संवादच संपत चाललाय शेखर. असं काही नाहीये. असंच आहे. तुम्ही अनिल बद्दल मला प्रश्न विचारले त्यानंतर आपल्यातलं बोलणं असं तुटकच व्हायला लागलंय, कळतंय का? काही गोष्टी माझ्या डोक्यातून जातच नाही आणि माझ्याकडे दुसरा कुठलाही पर्याय नाहीये. या गोष्टी घडून घेतल्यात त्या. तो भूतकाळ होता शेखर. आता का उकरून काढायचाय भूतकाळ? त्याने त्रास होतो आपल्याला आणि आपण त्रास का करून घ्यायचा? का विचार करताय तुम्ही अनिलच्या बाबतीत इतका? कारण मला भूतकाळाचाच त्रास होतोय. म्हणजे रुपाली, ममता आणि अनिल मध्ये काही नव्हतं आणि हे माझं मत नाहीये, हेच सत्य आहे. ममता आणि अनिल मध्ये काहीही नव्हतं. कशावरून? तुला आणि मला पडलेल्या प्रश्नाचं उत्तर एका प्रश्नाच्या उत्तरात दडलंय. ममता आणि अनिलचा फोटो आपल्या घरात कसा आला?
हे तर फोटोचं क्लिअर झालं ना, सगळ्या गोष्टी क्लिअर होतील. आणि तो फोटो आपल्या घरात कसा आला हे शोधल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. माझ्यासाठी काही नाही मागणार आहे मी, नेत्रासाठी मागतोय. ती तुला खूप मानते. ती इथे नाहीये तरी तिने मला तुझ्या फोटो समोर दिवा लावायला लावला. मला तर माहितीही नाही तू आहेस की नाही, पण जर असशील तर नेत्राची काळजी घे. मधल्या मध्ये अडकली येते बिचारी, तिला अजून त्रास नको होऊन देऊस. तुम्ही निघालात सुद्धा? हो, मला एका ट्रॅफिक डीसीपीला भेटायला जायचंय कामानिमित्त. तू इथे काय करतोयस? काही नाही, सहज. ठीक आहे. पण बाबा, तुम्ही तुमच्या कामासाठी बाहेर गेलात तर मग मी कसं जाणार ऑफिसला? मी एकटा नाही ना जाऊ शकत. ही सगळी चूक आहे ना तुझी आहे. तू उगाच त्या गद्दारावर विश्वास ठेवलास. मला एक कळत नाही बायको, नात्यापेक्षा पैसा मोठा होता ना तुझ्यासाठी. त्यासाठीच तू मला सोडून त्या शेखरशी लग्न केलं. मग या सापाला सोबत का ठेवलं? बंटी असा नव्हता. असा नव्हता? मग आता काय अचानक जादू झाली? काय माहित काय झालंय. तर काही असो, पण हा बंटी आहे ना आता महागात पडायला लागलाय. 1 करोड मागतोय. प्रश्न फक्त पैशाचा नाही अनिल, पैशाबरोबरच प्रश्न विश्वासाचा सुद्धा आहे. कसा विश्वास ठेवायचा आता बंटीवर? बाहेरच्या शत्रूपेक्षा घरातला शत्रू जास्त धोकादायक असतो. ग्रंथासाठी इतके पैसे मागतोय तो, उद्या पैशासाठी काहीही करू शकतो. आपलं सगळं सत्य अद्वैतला सांगितलं त्याने तर काय करणार आहोत आपण? ग्रंथ कुठे लपवून ठेवलाय त्याने? अजून तरी तोंड उघडलं नाहीये. सगळं करून पाहिलं, साम दाम दंडभेद, अगदी चापकानेही फोडून काढला. पण हा पैसे मिळाल्याशिवाय तोंड उघडणार नाही हे लक्षात आल्यावर मी एक गेम खेळलोय त्याच्या. काय?
काय मामा मामा बनवून चाललाय कुठं? तुला काय करायचंय? हातात काय ना द्या माझ्याकडे. हा ना. नाही दिलं तर? अरे मामा अरे कशा बाई वाकडे चाललाय? गप गुमान आण पिशवीकडे माझ्याकडे दे. हा ना. कसं आहे भलं तुझं होईल. हा जर का नाही दिलं ना. ठीक आहे ठीक देतो मी, पण माझ्यापासून लांब राहायचं. अरे दिसणारच नाही इथं. आण. मामा नेत्रा आणि देवीचा फोटो घरात आल्यापासून सगळी गडबड व्हायला लागली. नाही काही झालं तरी मी हा देवीचा फोटो घरात राहू देणार नाही. आधी तो फोटो घरातून काढते आणि मग त्या नेत्राचं काय करायचं ते बघते. पण तो फोटो काढायलाच हवा घरातून. आणि काही झालं तरी मी तो काढणारच. हे घर माझं होतं, माझं आहे आणि माझंच राहणार. कुठे आर्या करायला थारा नाही इथे या घरात. मी जे ठरवेन ना तेच होणार. तुझा फोटो नकोय मला या घरात. नकोयस तुम्हाला इथे. ममता नेत्रा आई काय झालं? तू घाबरली काय इतकी? नाही नाही काही नाही. तू सुद्धा ममता राजाध्यक्षाचाच विचार करत होतीस का? डोंट वरी आई, लवकरच सगळ्या फॅक्ट्स बाहेर येतील. काय कसल्या फॅक्ट्स? बाबा आज ट्रॅफिक डिपार्टमेंट मधल्या एका मोठ्या ऑफिसरला भेटायला गेले होते. का? अनिल म्हात्रेच्या ऍक्सिडेंटचे डिटेल्स शोधतात बाबा. म्हणजे कशासाठी? आई बाबा बरोबर दिशेने चाललेत. आपल्याला ऍक्सिडेंटचे डिटेल्स मिळाले की आपल्याला अजून लीड्स मिळतील आणि बऱ्याच गोष्टी आपल्या समोर येतील ज्या आपल्याला माहितीच नाहीयेत. नाही पण आधी हे सगळं कशासाठी? आई आई रिलॅक्स. हे बघ मी आणि बाबा बघून घेऊ हे सगळं. तू टेन्शन नको घेऊस. रिलॅक्स. आई नेत्रा आली आहे ना? कशी आहे ग ती? नाही म्हणजे हेमा गेली त्या शॉक मध्येच अजून की? मी एक काम करतो, मी भेटून येतो तिला. हा शोधला म्हणजे कंप्लीट पुणा पालता घातला. आता पुणा काही लहान नाहीये. त्याचा फोनही आता बंद येतोय. पण मग आता काय पळाला तो. असं समज तो मेला आणि त्याच्यासोबत तो तुझा ग्रंथही गेला. संकट नुसती संकटांवर संकट येत आहेत. सगळीकडनं अडकत चाललीये मी. सगळीकडून? हो म्हणजे शेखर आता तुमच्या मृत्यूची चौकशी करायला लागलेत पुन्हा. अद्वैत त्यांना साथ देतोय आणि मला असं वाटतं की ही ममता राज्याध्यक्ष पुन्हा जिवंत होऊन वावरते या घरात. तू काय बरळतेस बायको? ती कशी जिवंत होईल? म्हणजे ते जुने विषय सुरू झालेत परत. तुमचा आणि ममता राज्याध्यक्षाचा फोटो या घरात कसा आला इथून सुरुवात झाली. मी काय म्हणते, तुम्ही तुमचा मृत्यू व्यवस्थित रजिस्टर केलायत ना? हा हॅलो हॅलो
फोनवर बोलवतीस का? नाही, फोन हातातच आहे म्हणून विचारलं. अगं डोंट वरी, मी काही ऐकलेलं नाहीये. लॉन्ड्रीवाल्याचा फोन डायरेक्ट तुला? म्हणजे नाही, असं मनात विचार आला की लॉन्ड्रीवाला तर श्रीमंत नसतो, सो कसं पॉसिबल आहे? हाँ भैया जी, क्यों बार बार फोन कर रहे हैं आप? मैंने सांगितलं ना, सकाळी पाहिजेत मला त्या ड्राय क्लिनिंगला दिलेल्या साड्या. हा चल ठीक आहे. हाँ काय काम आहे तुझं? काम काय? पैसे हवेत काही? नाहीयेत माझ्याकडे. चल चल, आई असं कसं शक्य आहे? मी खरंच सांगते, माझ्याकडे पैसे नाहीयेत. हे बघ, तुझ्या बाबांकडनं मागायला जमलं नाहीये मला, नाहीयेत माझ्याकडे पैसे. हो मला माहितीये, माझ्या बाबांकडे पैसे नव्हते म्हणूनच तर तू शेखर राजाध्यक्षाशी लग्न केलंस. त्याच्याबद्दलच बोलतीये मी. शेखर राजाध्यक्ष बाप नाहीये माझा. माझ्या बाबाचं नाव अनिल म्हात्रे आहे, ज्याला तू सोडून आलीस पैशांसाठी. 5 लाख हवेत मला. 5 लाख? या आठवड्यात मला 5 लाख लागतील. काही व्यवहार अडकलेत माझे. प्लीज बघत बसू नकोस, पैशांची सोय कर. अनिल म्हात्रेबद्दल तेजसशी बोलावं हे माझ्याही मनात होतं, पण अद्वैत नको म्हणाला. ते नक्की का नको म्हणाले? तेजसचा स्वभाव, कधी काय बोलेल, कसा रिॲक्ट होईल काहीच सांगता येत नाही. आजच पाहिलंस ना तू. नाही म्हणजे बरोबर आहे त्यांचं, पण साहेब तुम्हाला नाही वाटत की एकदा प्रयत्न करून बघायला पाहिजे? नेत्रा, मला घरात यावरून वादविवाद नको आहेत, आणि रुपालीचा प्रश्न आहेच. नाही, सगळं मान्य आहे मला, पण तरी मला मनापासून असं वाटतंय की ह्या मार्गाने गेल्यावर नक्कीच काहीतरी हाती लागेल. माझे प्रयत्न सुरूच आहेत. आजच मी पोलीस डिपार्टमेंट मधल्या मोठ्या अधिकाऱ्याशी बोललोय. अनिलच्या अपघाताबद्दल काही माहिती मिळते का ते विचारलं त्याला. साहेब अनिल म्हात्रेचा अपघात नाही झालाय. मी तुम्हाला कसं पटवून देऊ? मी माझ्या डोळ्यांनी पाहिलंय त्याला. पण साहेब मला फक्त एवढंच म्हणायचंय की ह्या सगळ्यांना ना खूप वेळ वाया जाणार आहे, आणि आपल्याला लवकरात लवकर हे सिद्ध करायला हवंय की अनिल म्हात्रे जिवंत आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेव, जे काही करशील ते सांभाळून आणि सावधगिरीने कर. आता तेजस साहेबांशी बोलता येईल, पण अद्वैत साहेबांना यातलं काहीच कळता कामा नाही. तेजस साहेबांशी बोलणं एवढं सोपं नसेल. देवी आई, हे दिव्य पार पाडण्यासाठी मला तुझी साथ हवी आहे. मला आशीर्वाद द्या आई. बॉडीगार्ड, व्हॉट्स रॉंग विथ यू? काय झालं साहेब? तेच मी तुला विचारायला आलोय. काय झालंय? असं का वागतीस तू? कशाबद्दल बोलताय तुम्ही? तुला खरंच माहिती नाहीये की असं दाखवतीयस फक्त? साहेब असं का बोलताय तुम्ही? मित्रा, मला तुझं हे वागणं अजिबात आवडलेलं नाहीये. एक तर तू माझ्यापासून गोष्टी लपवून ठेवतेस, आणि दुसरी गोष्ट म्हणजे तू मला सिरियसली घेतच नाहीस. लिहावर काय? तू मला तुला त्या संकेतात दिसलेल्या त्या ओळी पाठवणार होतीस ना? का नाही पाठवलेस? लिहावर चल. साहेब नेत्रा, लिही. ह्या ओळी दिसल्या होत्या संकेतात. मी मराठीत लिहून देते. हा प्लीज.
ह्या ओळी होत्या. ज्यास असे दिव्य दृष्टी, ज्याच्या वसे देवी ठाई, त्यास मिळेल ही पोथी वाचण्याची हो पुण्याई. कोणी केली जर तरीही आगळीक, अनथेटाई, ज्याची मती गुंग होई आणि भेटे मग यमाई. बघतो मी काय करायचं ते. म्हणजे खरं तर मला कळत नाहीये मी काय बोलू, कसं सांगू तुला. हे सगळंच खूप विचित्र आहे. हे काहीतरी वेगळंच आहे. काय झालं मला सांगशील का तर कळेल. तू आधी इथे बस बस. हे बघ, अशी ही त्रिनयना देवीच्या 7व्या कन्येची 7वी कन्या कलियुगात जन्म घेईल. आई आई काय होतंय तुला? माझं तुला डोकं दुखतंय रे. मी पाणी देतो तुला, थांब. पाणी घे. सावकाश सावकाश. ओकेस तू आता? आई काय होतं तुला हल्ली? सतत डोकं दुखत असतं तुझं. आपण डॉक्टरांना दाखवून घेऊयात एकदा. नाही नाही डॉक्टर नको. अरे हो वाटेल बरं मला. हे काय आहे नक्की? हा आई या ओळी नेत्राला संकेतात दिसल्या होत्या आणि तिचं असं म्हणणं आहे हेमानी सुद्धा याच ओळी वाचल्या होत्या कुठेतरी. हे खरं सगळं मोडी लिपीत लिहिलंय पण नेत्राने खाली मराठीत लिहून दिलंय मला. मी वाचून दाखवतो तुला. ज्यास असे दिव्य दृष्टी, ज्याच्या वसे देवी ठाई, त्यास मिळेल ही पोथी वाचण्याची हो पुण्याई. कोणी केली जर तरीही आगळीक अनधिटाई, त्याची मती कुंग होई आणि भेटे मग यमाई. न जन्म न मृत्यू न भूत न भविष्य, तिन्ही काळी संचार परंतु कठीण होत असे आयुष्य. होता शक्तीचा संचार वेदना ठाई ठाई, शिथिल स्नायू गोठते रक्त मरण कळा येई. माझे बाबा कुठे आहेत? माझे बाबा अनिल म्हात्रे कुठे आहेत ते? काहीतरी विचारतोय मी. बोल ना बाबा कुठे आहेत माझे? काय काय अचानक काय वगैरे सगळं जाऊ दे. ऐक ना, आज मी फक्त बोलतोय त्याचं उत्तर दे. बाबा कुठे आहेत? आई सांग ना. तू बोलत नाही याचा अर्थ असा नाही की मला काही कळणार नाही. मी विसरलो नाही या बाबांना. खूप व्यवस्थित आठवतंय अगं. त्याचा जीव होता माझ्यावर. तू जायचीस तिकडे कामाला, दिवसभर माझ्याबरोबर ना ते असायचे. मला भरवायचे, माझ्याबरोबर खेळायचे, बोलायचे ग माझ्याशी. अचानक कसे गायब झाले सांग ना. हा, तुझ्या मनात अजूनही आईबद्दल काही गैरसमज आहेत का? नेत्रा, तुझं ऐकणं, तू सांगितलेल्या गोष्टींवर विश्वास ठेवणं
त्या ममता राजाध्यक्षाचा राग न करता तिच्याबद्दल विचार करणं, या सगळ्या गोष्टी एका बाजूला आहेत नेत्रा. पण तू जेव्हा आईवर माझ्या संशय घेतला होतास, आईवर आरोप लावला होतास खुनाचा ना, ती गोष्ट अजूनही माझ्या डोक्यातून गेलेली नाहीये. अजूनही ती गोष्ट माझ्या डोक्यात. का गैरसमज आहे तुझ्या मनात आईबद्दल अजूनही? तू तेव्हा आईवरती खुनाचा आरोप केलास तेव्हा मी तुला काही म्हणालो नाही, कारण तेव्हा तुझं स्टेट ऑफ माइंड वेगळं होतं नेत्रा. पण अजूनही तुझ्या मनात जर आईबद्दल काही संशय असेल, गैरसमज असतील, तर आत्ताच सांगतोय ते सगळं काढून टाक. मी आईपासून काही लपवणार नाहीये. साहेब पण बिन काही नाही नेत्रा, मी जे सांगतोय ते ऐकायचं फक्त. इथून पुढे आईबद्दल काहीही चुकीचा विचार करायचा नाहीस तू, कारण तुझ्यासाठी जशी ती त्रिनयना देवी आहे ना, तशी माझ्यासाठी माझी आई आहे. कदाचित त्याहूनही जास्त इम्पॉर्टंट आहे माझी आई माझ्यासाठी. सॉरी. रुपाली, काय झालंय काय तुला? आरामात बसून पाणी पिणं एवढी कसली घाई आहे? साहेब, तुम्हाला नाश्ता देऊ मी? नाही, नको. आज माझी ब्रेकफास्ट मीटिंग आहे, नाश्ता तिकडेच होईल. अद्वैत, हा बालाच. निघूया? हो बाबा, एक मिनिट फक्त. आई, तू संध्याकाळी फ्री आहेस का? आपण तुझ्या आवडीची भेळ खायला जाऊया. बरेच दिवस झाले गेलो नाही ना आपण. नाही, मला नाही जमणार बहुतेक. का? माझी किटी पार्टी आहे, जायला लागेल. ट्राय कर ना प्लीज. आणि जर जमणार असेल तर मला फोन करशील. निघायचं का? हो, निघूया. नेत्रा, बाय. मला फोन करशील. हो. कोण आहे? कोण आहे? मला मारलं, मला मारायचं नाही, मला मारलं, मला मारलं. साहेब, मला तुम्हाला दुखवायचं नव्हतं. मी तुमच्या भावना समजू शकते. यापुढे माझ्यामुळे तुम्हाला त्रास होईल असं काहीही करणार नाहीये मी. तुम्ही काळजी घ्या स्वतःची. अद्वैत साहेबांनी जाताना मेसेज पाठवला, पण त्याचा राग अजून गेला नसेल. संध्याकाळी ते आले की पुन्हा एकदा बोलायला हवं त्यांच्याशी. हॅलो साहेब, तुम्ही पोहोचलात ऑफिसला? हो, कधीच. साहेब, तुम्ही माझ्यावर. थँक्यू नेत्रा. थँक्यू कशासाठी? मला सांग, आता तू मला जो मेसेज केलास, तो मेसेज टाईप करून सेंड करायला तुला किती वेळ लागला? लागला, थोडा वेळ लागला. का? म्हणूनच थँक्यू. मला काही कळलं नाही साहेब. बॉडीगार्ड, मला माहिती आहे तुला मेसेज टाईप करायला वेळ लागतो. रादर तुला आवडतही नाही मेसेजवर बोलायला, पण तरीही तू मला मेसेज केलास म्हणून थँक्यू. साहेब, तुम्ही अजूनही नाराज आहात का माझ्यावर? नाही, तुझ्यावर फार वेळ नाराज नाही राहू शकत मी. आणि स्वतःच्या बॉडीगार्डवर कोण चिडू शकतो? पर मला सांग, तू मेसेज मध्ये टाईप केलंस तेवढंच सांगायचं होतं तुला, की अजून काही सांगायचं होतं? नाही साहेब, एवढंच बोलायचं होतं. नक्की? हो. मला असं वाटतंय तू अजूनही नाराज आहेस माझ्यावर. मी नाही साहेब, खरंच नाही, असं काहीच नाहीये. मग सकाळी चेहऱ्यावर स्माइल का नव्हतं तुझ्या?
ते तुम्ही रागावला होता ना माझ्यावर, पण आता नाही, आता आहे माझ्या चेहऱ्यावर स्माइल आहे. पण मला कसं कळणार की तुझ्या चेहऱ्यावर आता स्माइल आहे? विशी मेलाय का तो? मेलाय? जिवंत आहे ना अजून? आपणही जिवंत राहणार, नाही मरणार आहोत आपण. एक गोष्ट लक्षात घ्या तुम्ही. मरणार आपण, नक्की मरणार. हे सोडणार नाहीत आपल्याला. बायको मरण्याआधी माझी एक इच्छा पूर्ण करशील? इतकी वर्ष माझ्या मुलाला तेजसला मला भेटायचं होतं का? मला मरण्याआधी एकदा त्याला भेट. कशासाठी? अगं बाप आहे मी त्याचा, एकदा भेटेल. तुम्ही मला सांगा, तुम्ही अलीकडे काही फोन वगैरे केला होता त्याला? नाही, मला एकदा भेटू दे. खबरदार त्याचं नाव घेतलं तर. मी तुम्हाला सांगितलं होतं की नाही, ज्या वेळेला माझं आणि शेखरचं लग्न झालं त्याच वेळेला सांगितलं होतं की तेजसला विसरून जायचं, त्याचा आणि तुमचा काहीही संबंध नाही आता. मी तुझ्या पाया पडतो, एकदा भेटू दे मला, एकदा. त्याचं नाव घेऊ नका हो तुम्ही. तुम्हाला कळतंय का? तेजसला जर हे कळलं तुम्ही जिवंत आहात हे जर त्याला कळलं तर किती मोठा घोळ होईल. कळतंय का तुम्हाला? जरा भानावर या आणि विचार करा. साहेब, तुम्ही बोललात ना रुपालीबाई साहेबांशी, काय म्हणाला त्या? ऐक ना, तू ना जा इथून. तू माझ्या डोळ्यांसमोर येऊ नकोस परत. जा, निघ इथून. नाही मिळाली ना उत्तर, म्हणून तुमची चिडचिड होते ना. साहेब, तुमचं काहीच चुकत नाहीये. रुपालीबाई साहेबांनी गेली 20 वर्ष तुमच्या आयुष्यातली खूप महत्वाची गोष्ट तुमच्यापासून लपवून ठेवली आहे. त्यामुळे तुम्हाला राग येणं अगदीच साहजिक आहे. आणि रुपालीबाई साहेबांनी हे सगळं खूप सावधपणे केलंय, कुणालाही काहीही कळू न देता. साहेब, मला फक्त तुमची मदत करायची म्हणून मी तुमच्याशी हे सगळं बोलले. तुमच्यात आणि रुपालीबाई साहेबांमध्ये वाद व्हावा अशी अजिबात इच्छा नाही माझी. पण तरी तुम्हाला जर मी तुमच्या डोळ्यांसमोर नको असेल तर मी समजू शकते, मी नाही येणार. तुझे एवढ्या कॉन्फिडेंटली बोलतेस सगळं, ते सगळं तुला कसं माहित? साहेब, हे सगळं मला कसं माहित ते महत्वाचं नाहीये. रुपालीबाई साहेबांनी 20 वर्ष ही गोष्ट कशी लपवून ठेवली, कोणालाही संशय येऊ न देता त्या तुमच्या वडिलांशी संपर्कात कशा राहिल्या हे महत्वाचं आहे. साहेब, मी तुमच्या वडिलांना पाहिलंय. मला माहिती आहे ते कुठे राहायचंय. मला जे काही माहित होतं ते सगळं तुम्हाला सांगितलं मी. आता या व्यतिरिक्त तुम्हाला काहीही मदत लागली तर तुम्ही मला नक्की सांगा, मी नक्की मदत करेन. अरे वा, तेजस नेत्राशी गप्पा मारतोय. असा नजारा परत कधी बघायला मिळणार बोल. विश्वासच नाही बसतो. बोलो, काय गप्पा मारतेस सांगा ना. तेजसला विचारलं तो त्या तो माझ्यावर चिडेल ना. तूच सांग ना. नाही, तेच बोलत होतो आम्ही. म्हणजे मी तेच म्हणत होते की फाल्गुनी ताईंवर एवढं चिडत नका जाऊ. राग चांगला नसतो ना, तेच बोलणं चाललं होतं आमचं. आणि हे सगळं तेजसने ना चिडून ऐकून घेतलं. बरं आहेस ना तू तेजस? आय लव्ह यू तेजस. सॉरी, आय लव्ह यू. अनिल म्हात्रेचा जीव घ्यायचा आहे तुला.
आताच म्हणालीस ना तसं, ऐकलं मी. गप्प बस जरा. ज्या व्यक्तीचा जीव घ्यायचा आहे त्याआधी ती व्यक्ती आहे कुठे हे माहीत असावं लागतं. तुला माहितीये का कुठे आहेत ते? काहीतरी विचारलं मी तुला. एक कुठे चाललीस? काम आहे माझं, जायचंय मला. हो 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 जा. मोबाईल देऊन जा फक्त जरा. कशाला? माझं पण काम आहे एक छोटस. दे. माझ्या मोबाईल मध्ये तुझं काय काम आहे? अगं मी बघतो ना, छोटस काम आहे, मी करतो ते. दे. अति करू नकोस तू. बघ अति वगैरे तू मला सांगूच नकोस. तुला मागितलं ना मोबाईल तर मोबाईल दे पटकन. तेजस, 1 मिनिट थांब. का काय झालं घाबरायला? काही सिक्रेट आहे का ह्याच्यामध्ये? काही लपवून ठेवलंयस का? काय सिक्रेट कसलं? आणि तेजस, माझा फोन आहे, मला हवाय, माझं काम आहे. लिमिट मध्ये राहा. खूप प्रश्न पडतात मला, पण त्याची कोणी उत्तर देत नाही. ते माझी आई. ए तू मला काय म्हणलीस? तुला माहिती आहे ना? मग तुला जे माहिती आहे ते सांग ना. तू मला काय विचार, उलट तुला काय माहिती आहे ते सांग मला. ठीक आहे, मी तुम्हाला एक पत्ता देते. तो तुमच्या बाबांचा पत्ता आहे. म्हणजे तुमचे बाबा आधी तिथे राहायचे आणि आता ते कुठे आहेत ते मलाही माहित नाही आहे. पण कदाचित ते आधी जिथे राहायचे तिथे गेल्यानंतर तुम्हाला थोडीफार का होईना माहिती मिळू शकते. कुठे राहायचे माझे बाबा? मागे एकदा मी रुपाली बाईसाहेबांचा पाठलाग करत एका वस्तीत गेले होते. मी गणेश राणे. तुम्ही? मला आता जे काही माहिती आहे ते एवढंच. हा एवढाच एक पत्ता माझ्याकडे आहे. या व्यतिरिक्त माझ्याकडे काही नाही आहे. नेत्रा, म्हणजे हे जे तू मला सगळं सांगतेस ते शेखर राजाध्यक्षाला माहितीये? का नाही मला सांगितलं? का नाही सांगत आहेत मला? माझ्यापासून का लपवत आहेत? मला काही कळत नाहीये. माझ्यापासूनच का लपवायचं हे सगळं? साहेब, आता हे सगळं महत्वाचं नाहीये. महत्वाचं हे आहे की तुम्ही तुमच्या बाबांना भेटू शकता. तेजस, नेत्रा, एवढा रात्री तुम्ही इथे काय करतोयस? मी पाणी घ्यायला आले होते. तेजस, साहेब सॉरी, मी आज विसरले कॉफी. नेत्रा मॅडम, कॉफी थंड होईल. साहेब तुम्ही. नेत्रा मॅडम, तुम्ही ना असे प्रश्न विचारत राहता, मग कॉफी थंड होऊन जाते. घ्या, मीच देतो तुम्हाला कॉफी. 1 मिनिट. साहेब तुम्ही काय करताय? घ्या पटकन कॉफी, थंड होईल. घ्या घ्या घ्या. नाईस. ते चीअर्स करायचं असतं ना. चीअर्स. प्या प्या ना. नेत्रा मॅडम, इतकी कडू कॉफी कशी पिता तुम्ही? साहेब तुम्ही का घेऊन आलात कॉफी?
तू रोज माझ्यासाठी न चुकता कॉफी घेऊन येतेस. एक दिवस मी आणली तर काय बिघडलं? आणि मी आज हे सगळं करतोय त्यामागे तसं रिझन सुद्धा आहे. माझ्यामुळे तुझ्या डोळ्यात पाणी आलं ना, मला ते अजिबात नाही आवडलं. म्हणून हे कंपेन्सेशन समज. आय एम सॉरी. पुन्हा नाही साहेब होणार असं नाही, मी. तुम्ही नका सॉरी म्हणू. आता चूक झाली आहे म्हटल्यावर सॉरी म्हणायला हवं ना नेत्र. आणि काय आपल्यामुळे कोणाच्या तरी डोळ्यात पाणी येणं, आपल्यामुळे कोणाला तरी वाईट वाटणं, याहून वाईट दुसरं काहीच नसतं. पण मला वाईट नाही वाटलं. माझ्याकडूनच चूक झाली म्हणून मग मला असं ते. नेत्रा मॅडम, तुम्ही ना या अशा गप्पा मारत बसता, मग कॉफी थंड होऊन जाते. कॉफी प्या तुम्ही आधी. प्या पटकन. प्या प्या. तुम्हाला तुमच्या मनासारखी कॉफी मिळाली की तो आनंद तुमच्या चेहऱ्यावरच दिसतो. मी बोलले तेच बोलताय परत. हो, कारण तू अद्वैत आहेस आणि मी नेत्रा आहे, म्हणून चाललंय हे सगळं. वाव, व्हॉट अ फीलिंग. आपल्यामुळे कोणाच्या तरी चेहऱ्यावर स्माइल येणं याहून बेस्ट फीलिंग जगात दुसरं कुठलंच नाही. छान बोललात. ऍक्च्युली हे मला सांगितलं होतं लहानपणी कोणीतरी. कोणी ते आठवत नाही एक्झॅक्टली, पण तुमच्या आईने सांगितलं असेल, ममता मावशींनी. लहानपणी आई जे काही सांगते ना किंवा शिकवते ते सगळं लक्षात राहतं, म्हणून म्हटलं. मे बी. सॉरी. बाय. सर. हा. नेत्रा, मी तुझ्याशी कालच बोलणार होतो, राहून गेलं. तुझं तेजस्वी काही बोलणं झालंय का? तो अचानक डिस्टर्ब वाटला मला. काहीतरी वेगळाच वागतोय. साहेब, गेली 20 वर्ष तेजस साहेब त्यांच्या वडिलांपासून दूर आहेत. खूप साचलंय त्यांच्या मनात. त्यांची एवढी चिडचिड होते, सतत उलट बोलतात, हे सगळं त्यामुळे होतंय. आणि मी फक्त माझं काम केलंय. आता तेजस साहेबच आपल्याला त्यांच्या वडिलांपर्यंत, म्हणजे अनिल म्हात्रेपर्यंत पोहोचवतील. अगं पण रुपाली, मला नाही वाटत त्याची काळजी करायला हवी. तेजस साहेब स्वतः सांभाळतील ते सगळं. आणि एकदा का तेजस साहेब अनिल म्हात्रेपर्यंत पोहोचले की मग ममता मावशींच्या बाबतीत नेमकं काय घडलं होतं हे सुद्धा सगळ्यांसमोर येईल. ठीक आहे, येतो मी. बोला. बायको, कुठपर्यंत पोचलीस? मी घरीच आहे. काय अगं, तू अजून निघाली नाहीस? निघते, मला कामं असतात. हो, निघते मी. बायको, ऐक ना, आपण काय बोलतो? मी करते फोन करते मी. अरे मला काय म्हणायचं ते तर ऐकून घे ना बायको. हे बघा, तुम्ही शांत व्हा. मला ना जरा सावधपणे बोलावं लागतं. मी करते फोन तुम्हाला. कर तू. माझा जीव गेल्यानंतर कर तू. काय झालंय? मला आहे ना एकदम असं कसं तरी होतं रे. असं भीती वाटते मला. तू ये पटकन ये. हो, मी येणार. येणार ना सर, मी योगा क्लासला येतेच आहे. काय? एक मिनिट. नेत्रा, चहा दिलास का आईना? हो. जा मग बाकीची कामं कर. हो, 15 मिनिटात पोहोचते सर. हा, ये लवकर. नाही, मला योगा क्लास चुकवायचा नाहीचे. मी पोहोचतेच. हो. आई,
नेत्रा ऐक ऐक बघ, मला ना हे सगळं मी फक्त तू सांगतेस म्हणून करतोय. साहेब विश्वास ठेवा माझ्यावर. आज आपल्या हाती नक्की काहीतरी लागेल. अनिलची अवस्था बिकट होत चालली. हे सगळं खरंच त्या ग्रंथामुळेच होतंय का? म्हणजे अनिलची अवस्था बघून तरी तसंच वाटतंय. माझं सुद्धा असंच होईल? नाही 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 नाही, असं काही नाही होणार, काहीच नाही होणार. हा, तुम्हाला फक्त एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल. रुपाली बाईसाहेब जिथे जात आहेत ना, तिथे आपल्या जीवाला धोका असू शकतो. म्हणजे मागच्या वेळेला मी गेले होते तेव्हा माझ्या जीवावर बेतलं होतं, म्हणून म्हटलं. साहेब तुम्ही थांबू नका त्या उजव्या बाजूला गेले. मला माझे बाबा नक्की भेटतील ना? मी काय बोलू त्यांच्याशी? मला बऱ्याच वर्षांनी ते भेटणार आहेत. मी ते जेव्हा समोर येतील तेव्हा मी काय करू नक्की मला कळत नाही. म्हणजे मी आता त्यांच्यावर रागावू एवढ्या वर्षांनी भेटतात म्हणून की साहेब तुम्ही नका एवढा विचार करू. त्या क्षणाला तुम्हाला मनापासून जे वाटेल ते करा. पण आई पण असणार आहे त्यांच्यासोबत, म्हणजे नका एवढा विचार करू. आणि असू देत रुपालीबाई साहेबांना, त्यांना काही करू देत. तुम्हाला जे वाटेल ते तुम्ही करा. आज स्त्रीने ना देवीच्या मनात जे आहे तेच होईल. सगळं सत्य तुमच्या समोर येईल साहेब. दरवाजा उघडा काढ. अनिल, अनिल, गेले कुठे? दरवाजा उघडा ठेव. अनिल, इथेच ठेवून कुठे गेले ते? साहेब बघितलं तुम्ही, रुपाली बाई साहेब तुमच्या बाबांनाच भेटायला आल्या होत्या. तुमचे बाबा कुठे आहेत? रुपाली बाई साहेबांच्या बोलण्यावरून तरी हेच वाटत होतं की ते माहित नाही, ते कुठेतरी बाहेर पडले असावे. भेटायचं त्यांना. आपण कुठे कुठे शोधायचं त्यांना? प्लीज आपण लवकर जाऊया इथून, त्या निघतील. चला लवकर. मित्रा
नेत्रा, काय झालं? कावळ्यांचा आवाज. हा? तुम्हाला येतोय कावळ्यांचा आवाज? नेत्रा, काही ते एकही कावळा दिसत नाही, तुला कावळ्यांचा आवाज कुठून येतोय? मला वाटतं मी तुझ्या पाया पडतो. मला माझ्या मुलाला भेटायचं, मला नेत्राकडे घेऊन झाला. साहेब मी तुमच्या पाया पडतो. नेत्रा मला वाचव. नेत्रा बाबा बाबा हा तुमचा मुलगा आहे तेजस. केवढा मोठं झालं, एवढी वर्ष तुम्हाला आठवण नाही का आली माझी? पण त्यावेळेला पैसा मोठा वाटला मला. त्या पैशासाठी म्हणून तुझ्यापासून लांब राहिलो नाही, रुपालीनेही लांब ठेवला. आता बघ मला त्याची शिक्षा मिळाली. नेत्रा मला वाचव. नेत्रा मी तुझ्या पाया पडतो. इतके दिवस मी तुझ्या जीवावर उठलो होतो, आज माझ्या जीवाची मी तुझ्याकडे भीक मागतो. नेत्रा मला वाचव. हिला सांगा मला वाचव. मला सांगा ते कावळे तुमच्या मागे का लागले होते? ते कावळे मी मारणार. नाही. नक्की काय झालंय मला सांगा ना, नीट सांगा नक्की काय झालंय. हेमा माझी बहीण, तिच्या बरोबर पण असंच झालं होतं. तिला सुद्धा असंच कावळ्यांनी. तू ग्रंथ सगळं ना त्या ग्रंथामुळे झालं. ज्याच्यामुळे देवी ठाई त्याच मिळे पोती वाचायची पुण्य आहे. कोणता ग्रंथ? त्रिनयना देवीच्या मंदिरातली काल. राजाध्यक्ष साहेब, तुमचा मुलगा म्हणतोय की ही बॉडी अनिल म्हात्रेची आहे. पण ओळख पटेल असं अजून काही मिळालं नाहीये. इन्स्पेक्टर, तेजस कडनं एक वेळ चूक होईल ओळखण्यात, पण रुपाली नाही चुकणार. सांग, कोण आहे हा अनिल म्हात्रेच आहे. मला कसं माहिती असणार शेखर? मी तू नीट बघून सांग, हा अनिल म्हात्रेच आहे ना?
माहित नाही. मला कसं माहित असणार शेखर? किती वर्ष, 20 वर्ष झाली त्यांना बघून. मला नाही आठवत चेहरा. का कुठं बोलतेस ग? बघ ना नीट, बाबाच आहेत ते. आता तरी खरं बोल, गेलेत ते. मी नाही खोटं बोलत शेखर. खरं बोला आता, नाही तर. तेजस शांत हो. तो परी नीट बघ आणि सांग हा अनिल म्हात्रेचा आहे ना. असेल, कदाचित असेल अनिल. कसं झालंय हे सगळं? इन्स्पेक्टर, दादा ऐक, शांत हो. बोल काय? शांत हो, का करतोस? थांब ना, मला बोलायचंय तिच्याशी. आजी, मला प्लीज तिच्याशी बोलू दे ना थोडं. बोल ना जरा, थांब. बोल पाली, अगं काय झालं? बोल ना. तू का मी आई आहे ना तुझी, का असं वागतोयस? आई बोलायची लाज वाटते का तुला? आई अशी वागते? हा, बापाला मुलापासून लांब ठेवते? कुठली आई अशी वागते? बोल ना. का लपवलं सांग? का लपवलंस? बोल. मला आणि माझ्या बापाला लांब ठेवलंस, हे करते आई? काय ठेवलंस? ऐक ना, बाबा गेले आता. ऐक ना आई, गेले बघ. बाबा गेले आता. हा, शांत हो. मला ते ऐकायचं आहे, बाईकडून खरं ऐकायचं. मी त्याच्यानंतर शांत. मला शांत ऐकायचं. बोल. तेजस प्लीज. पाणी पिणे काय? अरे तेजस, असं वागतोयस? शांत हो बघू. अशी बाबा गेले माझे. माझ्या समोर जीव सोडला त्यांनी. बाबा गेले माझ्या. तेजस, मी समजू शकते. इकडेच एक थांबा. एक समजू शकतेस? हा, समजू शकते. हा, समजून घेतलंस तर अशी वागली असतीस तू. समजून घेतलीस तर आम्हाला लांब ठेवलंस तू एकमेकांपासून. नाही ना, तरी पण तू ठेवलं. का केलं? तुझा काहीतरी गैरसमज होतोय तेजस. गैरसमज आता दूर झालेत. सगळे गैरसमज दूर झाले आता बोल पटकन. सर खरं बोल पटकन. मी खरंच सांगतेय तुला. का नाही बोलत आहेस? मित्र, थँक्यू सो मच. आज तुझ्यामुळे मी माझ्या बाबांना शेवटचं भेटू तरी शकलो. थँक्यू. साहेब, तुम्ही तुमच्या बाबांना भेटायला ती आतुर होतात. ते देवी आईने ओळखलं होतं. देवी आईची इच्छा होती म्हणूनच तुमची भेट झाली. तू नसतेस तर नसतं झालं पॉसिबल. हे तर खरंच थँक्यू. नेत्रामुळे
नेत्रामुळे कसा? नेत्रा ओळखत होते तुमच्या बाबांना? बाबांबद्दल थोडं आधी कळलं असतं तर बरं झालं असतं ना. मला थोडं टाइम स्पेंड करता नसतं त्यांच्यासोबत. तेजस बाळा, सावर स्वतःला. हे बघ, आता या सगळ्यातून तुला पुढे जायला हवं ना. जाईन पुढे. अशी आठवण घेऊन जाऊ. लहानपणी ना आई कामावर जायची आणि मी आणि बाबा दोघच असायचो. ते ना माझ्याशी खूप बोलायचे, माझ्यासाठी जेवण करायचे, मला बनवायचे, गोष्टी सांगायचे. छान वेळ घालवला आम्ही. माझ्यासाठी ना बाबांची तीच एक आठवण होती. एवढी वर्ष त्याच आठवणीसोबत मी जगलोय. सांभाळ स्वतःला बाळा, सांभाळ. आणि आता इतक्या वर्षांनी बाबांना भेटलोय, ते पण माझ्या समोर जीव सोडला. पण ऍटलिस्ट नेत्रामुळे मला कळलं तरी माझ्या बाबांबद्दल. मी भेटू शकलो त्यांना. नाही तर माझ्या आईने आणि माझं ऐक आता. थोडं ना 2 घास खाऊन घे, बरं वाटेल बाळा. नको आहे असं नको करू ग बाळा. शेखर, बरं झालं तू आलास. बघ नाही, अजिबात ऐकत नाहीये. आई तू आराम कर, मी बघतो. शेखर, आता वाद घालू नकोस अजिबात. जरा शांतपणे बोल. हो, मी शांतपणे बोलतो, तू काळजी करू नकोस. तू जेवण औषध घे, हा झोप जा. रुपाली, सांभाळ. हा, असं का केलंस? हे सगळं करून तुला काय मिळालं? कोणी आहेस तू? माझ्या बायकोचा, अद्वैतच्या आईचा, ममताचा खून केलास तू. ममताला गच्चीवरून ढकलून मारलंस हे सिद्ध करायला माझ्याकडे पुरावा नाहीये. पण मला पुराव्याची गरज नाही. नेत्रावर विश्वास आहे मला. शेखर, तू गप्प बसा. खरं तर तुझा जीव घ्यायची इच्छा आहे माझी. अद्वैतसाठी गप्प बसतोय मी. ममताला गमावलंय, अद्वैतला गमवायचं नाही मला. म्हणून शांतपणे सांगतोय, उद्याच्या उद्या हे घर सोडून निघून जायचं. अद्वैतला न सांगता. आणि जर का तसं केलं नाहीस तर मी अद्वैतलाही गमवायला तयार आहे.